नमस्कार. मी चैत्राली यमकर आपले सहर्ष स्वागत करते माझ्या या कथेच्या दुनियेत. आज होणार आहे आऊसाहेब आणि आपल्या रशचा सामना. काय होईल आता त्यांच्या या परीक्षेत? चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया या कथेचा 14वा भाग. वारस भाग 14. कॉपीराईट चैत्राली यमकर. आऊसाहेब. इकडे आऊसाहेब खोलीत जाताच त्यांचा दरवाजा नॉक झाला. तसं आत असलेल्या आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली. जणू ती बाहेरची व्यक्ती आता त्यांच्याकडे येणार हे त्या कन्फर्म जाणून होत्या. या, आत या. त्यांनी दार ओपन करून बाहेरच्या व्यक्तीला हसून आत येण्यास सांगितलेलं. पण बाहेरची व्यक्ती मात्र अजून दारातच घुटमळली. का असं वागत आहात तुम्ही? उलट तिथेच उभा राहून दरडावत विचारले. आवाजात इतकी धार होती की समोरच्या व्यक्तीला एक प्रकारची भीती वाटली असती. पण समोर आऊसाहेब होत्या. त्या अशा आवाजाचीच अपेक्षा करत होत्या. त्यामुळे अर्थात त्यांना भीती नाही वाटली, तर गोड स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर आली होती. त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर ते अधिक मोहक दिसत होते की समोरची व्यक्ती ही आपला राग विसरून बसेल. मी काय विचारत आहे? का वागत आहात तुम्ही तिच्याशी असं? पण समोरची व्यक्तीही तितकीच हट्टी होती. देतो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, पण आधी तुम्ही आत तर या. आऊसाहेब त्या व्यक्तीचा हात पकडायला जातात, पण समोरची व्यक्ती इतकी रागात होती की त्या व्यक्तीने हात साधा पकडायलाही नकार देऊन आत शिरली. इतका राग बरा नव्हे राजे, आऊसाहेब हसत त्यांच्या मागे म्हणाल्या. पण त्याआधी दरवाजा आतून बंद करायला विसरल्या नाहीत. हे तुम्ही मला सांगत आहात? रिअली? पण आताही ती व्यक्ती त्याच रागात बोलते. हो, मीच सांगते. आणि हो, मला माहीत आहे की तुम्ही असं का म्हणत आहात आदिनाथ. त्या हलके हसून म्हणतात आणि त्यांना असं हसताना पाहून आदिनाथ गोंधळून जातात. हो, आदिनाथ. ती व्यक्ती आदिनाथच होती. आऊसाहेबांच्या डोक्यात नक्की काय चालले असते हे आत्तापर्यंत कधीच कुणाला कळाले नव्हते. अगदी त्यांचे पती वसंत शेलार हयात होते तेव्हा त्यांनाही कळायचे नाही. आऊसाहेब आत्ता राजकारणात उतरल्या होत्या असं नाही, कारण त्यांचं माहेरच फलटणच्या जाधवराजेंचं होतं, जिथे हे बाळकडू बाळाला पाळण्यात असतानाच दिले जायचे. त्यामुळे आऊसाहेबांच्या रगारगात हे राजकारण भिनले होते. पण आऊसाहेब प्रेमळ स्वभावाच्या देखील होत्या. त्यांना माणसे जोडायला आवडायची, तोडायला नाही. हे बघा आधी, विश्वास ठेवा. जे काही मी करत आहे ते तुमच्या बायकोच्या हिताचेच करत आहे, त्या आता समजावून सांगतात. असं समजा हा एक राजकारणाचाच भाग आहे. राजकारणाचा भाग? सिरियसली? पूजेला ती जड नऊवारी साडी आणि ते भरगच्च दागिने हा राजकारणाचा भाग आहे? आऊसाहेबांचं बोलणे अजिबातच त्याच्या डोक्यात शिरत नव्हते. हो आधी, असं समज ही तुझ्या बायकोची एक परीक्षा आहे, त्यांनी अजून शांततेने म्हटलं. पण त्या म्हणण्यात एक प्रकारचा ठाम विश्वास होता. हे बघ, तू मला म्हणाला होतास की तू लग्न करशील तर फक्त तिच्याशीच. ती अट मी मान्य केली, पण त्याचवेळी तू मला दिलेलं वचन मात्र सहज विसरून गेला. त्या आता थोडं लटक्या रागात म्हणतात. वचन? त्याने म्हटले तसं त्यांनी होकारार्थी मान हलवली. तसं तो विचारात हरवून गेला की काय दिले होते आपण वचन की ते सहजासहजी विसरलो. तू मला स्वतः म्हणालास ना की लग्न झाल्यावर राजकारणातील बारकावे मी माझ्या नातसुनेला शिकवावे, तिला माझ्याखाली घडवावे. त्याच पुढे आता बोलतात. हो, म्हणालो होतो. त्याचं काय मध्येच? एकतर वचन आठवत नव्हते आणि त्यात आऊसाहेब कोडी घालत होत्या, म्हणून तो थोडा वैतागलेला होता. त्यांच्यावर नाही तर स्वतःवर, कारण त्याला स्वतः वचन दिलेलं आठवत नव्हते. हो, आणि हे तू वचन दिले होतेस की यात तू कसलाही हस्तक्षेप करणार नाहीस. पण त्याचा त्रासिक चेहरा आणि तेही का हे लगेच आऊसाहेबांनी हेरल्याने त्या त्याच्या पाठीवर हात ठेवून प्रेमाने म्हणाल्या. तू बघच आता,
तुझ्या बायकोला याचं ट्रेनिंग तुझी आऊ कशी देते ते. डोळ्यात त्यांच्या बोलताना वेगळीच चमक आली होती. पण हे दागिन्यांचं चक्कर काय आहे? तो ते ऐकून रिलीफ झाला होता, कारण आऊसाहेबांना तो चांगलंच ओळखत होता. कळेल तेही लवकर. तुम्ही जास्त परेशान नका होऊ. आणि हो, त्यांच्या मदतीला पडू नका. त्या थोडं कठोर होत बोलतात. बरं आऊ, नाही पडत. मग तोही आता सर्व आऊवरच टाकून मोकळा होतो. पण ते सगळं जाऊ दे. तुम्ही तिच्यावर बोलताना खारका खाऊन असता नेहमी. मी लहानपणापासून पाहत आलोय. ते काही मला उलगडा झाला नाही. त्याने आता डोके खाजवत म्हटले. चिडला आहात का आमच्यावर, की आम्ही असं लग्न केलं म्हणून? त्याने आता थोडे भीत भीत विचारले, ज्यामुळे आवाज हळू झाला होता. हो, तुम्ही असं लग्न केलं म्हणूनच राग आलाय. पण त्यांचा नाही, तुमचा. अहो, त्यांना माहीत नाही आपले रिवाज. आणि त्या अजून वयाने लहानही आहेत तुमच्यापेक्षा. त्या आता बोलायला लागल्या. अहो, असं कोर्टात लग्न लपून करण्यापेक्षा मला वाटले तुम्ही तिच्या आजीसमोर नाकावर टिचून लग्न करसाल. आणि मग मीही अशी मस्त नाचत त्या शांताबाईला जरा चिडवलं असतं ना. त्या बोलल्या आणि ह्याने हात मारून घेतला. कुणाचं काय तर कुणाचं काय म्हणतच. अरे, यातच किती मजा होती माहीत नाही तुला. त्या शांताला असं हतबल झालेलं पाहून किती थंडाई मिळाली असती ती तुला नाही सांगू शकत. त्या खोडील हसू आणत बोलत होत्या. हां, मग यायचं होतं आईबाबांबरोबर पवारच्या वाड्यावर. तोही हसून आता बोलत होता. चुकलंच माझं. त्या आता चेहरा गोळा करत आपण खूप मोठी चूक केल्यासारखं बोलतात, हातावर हात मारून. पण काय रे, आता कशी आहे ती? तू हॉस्पिटलला होता ना परवा रात्रभर? पण लगेच काळजीने विचारलं. अरे, हे काय? किती दलबदलू आहे साऊ तू. आणि त्यांची अशी रिॲक्शन पाहून तो हसत बोलतो. चकितही झाला होताच. हो, पण आता बरी आहे ती. आउट ऑफ डेंजर आहे. 2 दिवसांनी सोडतील घरी, त्याने माहिती दिली. काय करणार, व्हावे लागते असं दलबदलू. शेवटी त्या आमच्या विहीनबाई जे आहेत. आणि आता तर 2दा त्यांच्या मुली आणल्यात, त्या हसून बोलतात. पण तू अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तो मेन मुद्द्यावर परत सरकला. हेच ना, की मी तुझ्या बायकोवर खार का खाऊन असते ते. त्या ऐक, ते का नाही, तुझी बायको मला लय घाबरून असते. अगदी लहानपणापासून मी तिला पाहतीये. म्हणून फक्त आपली तिची थोडी गंमत घेत असते. हे म्हणत असताना त्यांनी आता आपला चेहरा बारीक केला होता, कारण त्याने त्यांचं हे इतक्या वर्षाचं गुपित ऐकताना बारीक डोळे जे केले होते. कर गंमत. मी नाही पडणार तुझ्यात आणि तुझ्या सुनेत. पण त्यांना असं पाहून हा आपले हसू कंट्रोल नाही करू शकला. मला तर आता पूजेत काय होईल याचीच जास्त भीती वाटत आहे. कसली परीक्षा तू नक्की घेत आहेस तिची, बिचारीची तेही कळेना त्यात. तो पण आता आपल्या रशच्या काळजीत पडला होता. डोंट वरी, होईल ती पास, आऊ हसत म्हणतात. आणि नापास झाली तर? त्याने हळूच आता मनातील प्रश्न विचारला, ज्यामुळे दोघे एकमेकांकडे पाहायला लागले शॉक होऊन. आजी, पत्रकार आलेत ग. तुला आज परिषद घ्यायची होती ना? हॉस्पिटलमध्ये इकडे त्याच वेळी अनिश काही पत्रकारांना घेऊन आला होता, आपल्या शांताबाई आजीच्या खोलीत. हो, ये आत घेऊन त्यांना, त्या बेडवर नीट बसत बोलल्या. तसं तोही बाहेरच उभ्या असलेल्या पत्रकारांना आत यायला खुणावतो, तसे एक एक आत यायला लागतात. आता शांताबाई काय प्लॅन करत असतील? त्यांनी पत्रकार परिषद का अशी बोलवली असेल, तेही हॉस्पिटलमध्येच? आणि काय वाटते, रश आऊसाहेबांची ही परीक्षा पास करेल की फेल, जाणून घेऊयात पुढच्या भागात. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मला फॉलो करा.